जर मी सांगितलं की ह्या केकमध्ये जराही मैदा, साखर वापरलेली नाही आहे आणि तरीसुद्धा इतका टेस्टी, स्पॉन्जी आणि अगदी मऊ असा हा फक्त गहू आणि गुळाची पावडर वापरून बनवलेला केक आहे, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की गव्हाच्या पिठापासून सुद्धा इतका स्पॉन्जी असा केक बनू शकतो. चला तर मग मी तुमच्यासाठी आज ही गव्हाची आणि गुळाची पावडर वापरून बनवलेला केक कसा बनवायचा ह्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी स्पॉन्जी असा केक झाला होता. हा केकसुद्धा चवीला अप्रतिम झाला होता. लहान मुलांना देण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर अगदी जाळीदार आणि मऊ असा हा गव्हाच्या पिठाचा केक तयार झाला होता. त्यासाठी लागणारं साहित्य आहे दही. तर सगळ्यात आधी इथे मी 7 टेबलस्पून एवढं दही मोजून घेते. जर तुम्ही ग्रॅममध्ये बघितलं तर 135 ग्रॅम एवढं हे दही आहे. मात्र सगळ्यांकडेच काही वेहिंग स्केल नसते, त्यासाठी मी तुम्हाला टेबलस्पूनने सांगितलं आहे. जे मेजरिंग स्पून येतात त्याचा वापर करून 7 टेबलस्पून एवढं दही मी इथे घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत गुळाची पावडर. तर ही सुद्धा पूर्ण 1 कप म्हणजे 135 ग्रॅम एवढी गुळाची पावडर वापरलेली आहे. आणि आता दही आणि गुळाची पावडर आपल्याला अगदी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून गुळाची पावडर दह्यामध्ये अगदी विरघळून जाईल. इथे जर तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर गुळाच्या पावडरच्या ऐवजी तुम्ही जो आपला साधा गूळ येतो तो सुद्धा किसून घेतला तरी चालेल. मात्र प्रमाण थोडंसं कमी करा, कारण गुळाची पावडर कमी गोड असते. तर इथे 3/4 कप एवढा किसलेला गूळ घेऊ शकता. इथे मी घेतलेलं आहे दूध. तर हे साधारण अर्धा कप दूध आहे, ज्याच्यामध्ये हे 2 सॅशे कॉफीचे मी घातलेले आहेत. साधारण 1 टीस्पून एवढी कॉफी मिक्स करून घेतली होती अर्धा कप दुधामध्ये. आणि आता हे दूधसुद्धा मी गूळ आणि दह्याच्या मिश्रणामध्ये घातलं आहे आणि ह्यालासुद्धा आपण अगदी छान असं मिक्स करून घेऊया. आता जर तुम्हाला हा केक लहान मुलांना द्यायचा आहे तर तुम्ही ह्यामध्ये कॉफी नाही वापरली तरीसुद्धा चालेल. मात्र कॉफी घातल्यामुळे छान अशी ह्याला टेस्ट आलेली आहे. स्किप करू शकता अर्थातच. आता ह्यामध्ये मी घालणार आहे तेल. तर 1/3 कप एवढं मी तेल यामध्ये घालते. जर वजनी पाहिलं तर 85 ml चा हा कप आहे. तर 85 ml एवढं मी यामध्ये हे तेल घातलेलं आहे. गोडे तेल आहे जे अनफ्लेवर्ड असतं. तर इथे मी हे सनफ्लॉवर ऑइल वापरलं आहे. इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर आता हे सुद्धा मिश्रण जे आहे हे तेल अगदी या सगळ्या लिक्विड पदार्थांमध्ये छानपैकी मिक्स होईल इतपत आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. तेल आणि जे मिश्रण आहे हे वेगळं वेगळं न दिसता अगदी एकजीव झालं पाहिजे इतकं ह्याला फेटून घ्यायचं आहे. त्याला अगदी व्यवस्थित असं या विस्कनेच मी व्यवस्थित फेटून घेते. आणि तुम्ही पाहू शकता आता तेल आणि जे आपण दही, दूध आणि गुळाची पावडर घातली होती हे अगदी सगळे पदार्थ एकजीव झालेले आहेत आणि तेल वेगळं दिसत नाही आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आपले सुके पदार्थ म्हणजे गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. पण त्याआधी आपल्याला इथे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवायचं आहे, कारण हा केक आपण आज OTGमध्ये नाही बनवणार आहोत, तर गॅसवरच बनवतो आहे. तर त्यासाठी एक पॅन जो आहे तो हाय फ्लेमवर गरम करून घेतला आहे आणि केकचा टीन तेल लावून ह्यामध्ये छानपैकी गव्हाचं पीठ डस्ट करून मी ग्रीस करून घेतलेलं आहे. आता एक चाळणी घ्यायची आहे, त्यात घ्यायचं आहे 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ. तर हे 1.5 कप म्हणजे साधारण 200 ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ असेल. ते 1.5 कप एवढं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, जे आपण रेग्युलर चपातीला वापरतो. यातच आपण 1.5 चमचा म्हणजे 1.5 टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अगदी अर्धा टीस्पून एवढी बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता आपल्याला यात घालायचे चवीनुसार चिमूटभर मीठ. अगदी छान अशी आपल्या गोडाला मिठामुळे चव येईल. मी यात व्हॅनिला इसेन्स घालायला विसरले होते, म्हणून 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घातलेलं आहे. हे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं आपण चाळून घेऊया चाळणीने, जेणेकरून ह्यामध्ये गुठळ्या राहणार नाही, थोडी एअर इनकॉर्पोरेट होईल. तर हे बा व्यवस्थित असा मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता या विस्कनेच आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण ह्याला विस्क करताना पुन्हा बेकिंगचे तेच नियम आहेत की एकाच डायरेक्शनमध्ये आपण ह्याला फिरवायचे. फार जास्त विगरसली याला फेटायचं नाही आहे, तर जेणेकरून फक्त याचे ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातील आणि छान असं स्मूथ बॅटर होईल इतपतच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर थोडं घट्टसरच असतं, आपल्या रेग्युलरच्या केकसारखं रिबिन कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बनवत नाही, तर हे इतकं घट्टसरच राहणार आहे. ते पहा असंच ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी आपल्याला हवे. आता यामध्ये पुन्हा एकदा पिठात घोळवलेले ड्रायफ्रूट्स मी घातलेले. तुमच्या आवडीनुसार हवे तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घाला. आता ह्याला कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घेतलं आणि हे आपण जो ग्रीस करून ठेवलेला ट्रे होता त्या ट्रेमध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊया.
जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, बॅटर जे आहे ते अगदी रिबन कन्सिस्टन्सीमध्ये किंवा पातळ आपल्याला नाही करायचं आहे, कारण की हे गव्हाचं पीठ आहे, केक सेट होणार नाही नाहीतर. आता ह्याला वरती व्यवस्थित असं प्लेन केल्यानंतर मी यावरती हे थोडेसे अक्रोड घालते. हे सुद्धा मी पिठात घोळवून घेतलेले आहेत. थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहेत, थोडे सनफ्लावर सीड्स आहेत माझ्याकडे, त्याही मी घालणार आहे. पंपकिन सीड्स घालणार आहे थोडेसे, आणि माझ्याकडे आहेत हे चोको चंक्स, तर हे सुद्धा मी यामध्ये घालते. एक डेअरी मिल्क घेतलं होतं, ह्याचे तुकडे केलेत आणि ते मी यावरती पसरवलेत, जेणेकरून मुलांना खातानासुद्धा मजा येईल. आणि आता हा जो केक टीन आहे हा आपण आपल्या या पॅनमध्ये ठेवूया, जेणेकरून आपला केक छान असा बेक होईल. तर पॅनवरती मी थोडंसं मीठ पसरवून घेतलं आहे, एक स्टँड घेतलेला आहे आणि त्यावरती केक टीन आपला जो आहे तो प्लेस केला आहे. वरून मी ह्याला लीड लावलेलं आहे. आता 35 to 40 मिनिट्स आपल्याला ह्याला बेक करून घ्यायचं आहे. सुरुवातीचे 10 मिनटं मी फ्लेम हाय टू मीडियम ठेवली होती आणि 10 मिनटानंतर फ्लेम स्लो केली आणि तिथून पुढे 35 to 40 मिनिट्स हा बेक करून घेतला. 35 मिनिट्समध्ये मी एकदा झाकण ओपन करून पाहिलं होतं आणि हलकीशी कसर होती, म्हणून पुन्हा एकदा 5 मिनटं झाकण ठेवून मी ह्याला बेक केलं आहे. लक्षात ठेवा, 35 मिनिट्सच्या आधी केक ओपन करून पाहू नका, नाहीतर केक जो आहे ना तो व्यवस्थित फुलणार नाही. तर आता केक आपला छान असा आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याला डिमोल्ड करून कट करणार आहोत. तर व्यवस्थित 2 तास आपण ह्याला थंड करून घेऊया. तर आता इथे आपल्या केकला 2 तास झालेले आहेत, व्यवस्थित थंड झाला आहे. मी फक्त साईडने एकदा चाकू फिरवून घेतला आहे आणि हे पहा तुमच्यासमोर मी हा डिमोल्ड करून दाखवते. अगदी इझिली हा टीनमधून बाहेर आलेला आहे, छान लगेच स्मूथ अगदी डिमोल्ड झाला आहे, कुठेही क्रम्स निघालेले नाही आहेत. आणि हे पहा स्पॉन्जसुद्धा फार छान आला आहे. शिवाय आपण जितका केक आपल्या टीनमध्ये टाकला होता त्याच्या डबल हा राईस झालेला आहे. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झाला आहे. मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते. अगदी छान आपल्या केकला स्पॉन्ज आलेला आहे. शिवाय जर तुम्ही पाहिलं त्याचं टेक्स्चर जे आहे हे सुद्धा मॉइस्ट आहे आणि याचा स्पॉन्जसुद्धा मी हे पहा प्रेस करते, छान बाउन्स बॅक होतो आहे. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. अगदी छान सॉफ्ट स्पॉन्जी आणि अगदी मॉइस्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे. चव तर ह्याची अप्रतिम झाली होती. तर आता असा हा गुळाची पावडर आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला हेल्दी केक लहान मुलांनासुद्धा तुम्ही अगदी बिंदास देऊ शकता. चला तर मग या विकेंडसाठी हा केक नक्की ट्राय करून पहा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये.